आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आई, सोहमच्या जीवापेक्षा तुझा अहंकार मोठा आहे का? काय? अगं तो ताराच्या प्रेमात वेडा झालाय। मग स्वतःचं आयुष्य संपवायला निघाला होता तो आई। काय? थांब, तू घाबरू नकोस। आई, अरे पण ठीक आहे तो थांब, आता ठीक आहे। मी बोललोय त्याच्याशी, शांत केलं मी त्याला। तू बस इकडे। तू बस की ठीक आहे हो ठीक आहे। साहेब मी चांगली आई नाहीये खरे। मी चांगली आई नाही होऊ शकले। अयशस्वी झाले कमी। बरोबर आहे, कमी पडले मी। तुमच्यावर संस्कार नाही घडवले मी नीट, मी कमी पडले। तुम्हाला मी नीट मोठं नाही केलं, मी कमी पडले। नाही, कमी पडले मी। आपल्या घराण्याचं महत्व सांगण्यात मी कमी पडले। इथली शिस्त, रीती, परंपरा तुम्हाला समजावण्यात मी कमी पडले। तुम्हाला काय वाटलं, हे एवढं मोठं घर, एवढं मोठं साम्राज्य असंच उभं केलं आम्ही? एवढ्या सहजासहजी झालं असेल हे सगळं? नाही, कष्ट करावे लागतात। जे आम्ही केले, घाम गाळला, कष्ट केले, उपाशी राहिलो, पैसे नसायचे आमच्याकडे, पण तुम्हाला खाऊ घालायचो आम्ही। एक उत्तम माणूस म्हणून तुमच्यावर संस्कार घडवले, तुम्हाला चांगली व्यक्ती म्हणून उभं केलं। कमी पडलो आम्ही, पण तुम्ही धक्का नाही पचवू शकत? आईचा एक निर्णय नाही पचवू शकत तुम्ही? कमाल आहे। आई, हे बघ, तुझी काही चूक नाही। सोहम अजूनही लहान आहे आई। आपला सोहम लहान, त्याला कळतं ना, प्रेम करायचं कळतं। आपण कुणावर प्रेम करावं, कुणाबरोबर आपलं आयुष्य घालवावं हे कळतं ना त्याला। आणि ते जर का घडताना दिसत नाहीये तर आपण आपलं आयुष्य संपवावं हे सुद्धा कळतंय ना। म्हणजे तो लहान नाहीये। आयुष्यात ऍडजस्टमेंट करावी लागते, परिस्थिती बरोबर ऍडजस्ट करायला पाहिजे माणसानं। हे फक्त एवढं मोठं साम्राज्य उभं करायचं नव्हतं आम्हाला, तुम्हाला प्रत्येकाला एक उत्तम माणूस म्हणून उभं करायचं होतं। यात आम्ही आमचं आयुष्य खर्च केलं। तुला आठवतंय का रे, मी लहानपणी काय सांगायचे तुम्हाला? आपण कुणाबरोबर राहतोय, कुणाच्या सानिध्यात राहतोय, ती माणसं चांगली आहेत का नाहीत, आपले मित्र कोण असावेत याची जबाबदारी आपण घ्यायची असते। चुकीच्या मुलांबरोबर राहायचं नसतं। तुम्ही कधीही व्यसनाच्या अधीन जाऊ नयेत, कधीही कामचुकार होऊ नयेत, वाईट वळणाला लागू नयेत। म्हणून मी डोळ्यात तेल घालून पहारा द्यायचे तुमच्यावर रात्रंदिवस। विसरलात का तुम्ही? नाही, मला माहिती होतं, कारण हे जर का असं झालं आणि तुम्ही प्रत्येक जण माणूस म्हणून जर का चांगले झाला नाहीत ना, तर ते सगळं दिसणार आहे आपल्या या एवढ्या मोठ्या डोलाऱ्यावर, आपल्या बिझनेसवर उद्ध्वस्त होईल सगळं। कारण तुम्ही चौघेही माझ्या घराण्याचे वारस आहात, भविष्य आहात माझ्या घराण्याचं। मला कायम असं वाटायचं, कुठल्याही चुकीच्या गोष्टी तुमच्या डोक्यात घर करू नयेत, पण आता झालंय तेच। प्रेमात पडलायत तुम्ही, प्रेमाची लागण लागली आहे तुम्हाला, त्याने सगळं उद्ध्वस्त होणार आहे आता। माझ्याप्रमाणे एकही सून येणार नाहीये ना घरात, मला हव्यात त्या क्वालिटीज तिच्यामध्ये नसणार आहेत। प्रेमात पडलायत ना तुम्ही। मी तुला शेवटचं सांगते, तारा वजे माझ्या घरची सून होणार नाही, कारण भैरवीने माझा अपमान केलाय, माझ्या मैत्रीचा अपमान केलाय। आपल्याला काय वाटेल ते बोललीये ती, आणि तारा तिचं रक्त आहे, तेच संस्कार आहेत तिच्यावर, तेव्हा ती माझ्या घरची सून होणार नाही। माझं एक तू माझं ऐक।
सोहमची जबाबदारी आता तुझी आहे. आणि लहानपणापासून राजकुमार आणि मी, तू आणि सोहम अशी जोडी होती ना, तेव्हा तुझी जबाबदारी आहे. तो त्याच्या जीवाचं काहीही बरं वाईट करणार नाही, तुझी जबाबदारी आहे. याद राख. त्याला सावर, त्याला जप. त्या पोरीचं होऊ दे कुठे लग्न, आय डोंट केअर. सोहम सुद्धा या धक्क्यातून सावरायला हवा आणि सावरेल तो. वेळ जाईल तसं तो सावरेल, बरा होईल तो. जा, त्याला जप. दादा, भाऊजी ठीक आहेत ना आता? सारंग दादांनी समजवलंय, त्यामुळे काही वेडेपणा करणार नाही. बघते मी. भाऊजी, वहिनी मी ठीक आहे. सारंग दादा म्हणाला ते बरोबर आहे. हे आयुष्य आपल्या हातात नसतं. अनेक निर्णय आपण नाही घेऊ शकत, कितीही ठरवलं तरी. त्यामुळे जे समोर येतं ते जगत राहायचं. आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्यासाठी नाही, तर जे आपल्यावर प्रेम करतात त्यांच्यासाठी जगायचं. वहिनी, मी त्या क्षणात घरच्यांबद्दल विसरून गेलो होतो. वहिनी, मी नाही जगू शकत त्याशिवाय. मला माहिती आहे तू आम्हाला एकत्र आणू शकतेस. प्लीज आम्हाला एकत्र आण. काहीही कर, काहीही कर, प्लीज आम्हाला एकत्र आण. भाऊजी, मी शब्द देते की तुमचं प्रेम मी तुम्हाला मिळवते. हळू. हा तर तोच माणूस आहे. गुड मॉर्निंग सावली. मग काही विचार केलास की नाही? मला वाटतं तू काहीच विचार नाही केलास. ए सावली, शहाणे असशील ना तर त्या सारंग पासून लांब राहा, नाहीतर एका मागोमाग एक इतकी संकट येतील ना त्या सारंगवर, तुला झेपणार पण नाही.